नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड चॅप्टर 7 मेन्सुरेशन यामध्ये एरिया ऑफ ए सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क या दोन भागांवर आणि त्यांच्या रिलेशनवर आधारित जो सोडवलेल्या उदाहरणांचा भाग आहे तो या ठिकाणी आज आपण पूर्ण करणार आहोत. त्यामध्ये दिलेले एक उदाहरण आहे, 2 आणि एक ॲक्टिव्हिटी. पाहूया. उदाहरण क्रमांक 1 समोर आहे. The measure of a central angle of a circle is 150 degree and radius of the circle is 21 centimeter. Find the length of the arc and area of the sector associated with the central angle. एक 21 सेंटीमीटर त्रिज्या असलेले एक वर्तुळ आहे आणि त्या वर्तुळामध्ये एक वर्तुळ पाकळी आहे. त्याच्या कोनाचं माप आहे 150 अंश. वर्तुळ त्रिज्या 21 सेंटीमीटर आणि त्या त्रिज्येचं एक वर्तुळ पाकळी आणि तिथं असणारा कोन 150 अंशाचा. तर वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ किती? फाइंड द एरिया ऑफ द सेक्टर अँड लेंथ ऑफ द आर्क असं म्हणले. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ किती, एरिया ऑफ द सेक्टर, लेंथ ऑफ आर्क, वर्तुळ कंसाची लांबी किती हे आपल्याला विचारले. म्हणजे ए आणि एल या दोघांच्या किमती माहिती करून घ्यायच्या आहेत आपल्याला दिलेल्या माहितीवरून. आपल्याला काय दिले तर आर दिलाय. आर 21 सेंटीमीटर मध्ये दिलेला आहे. सेंटीमीटर इथं 21 दिलाय, आपण सेंटीमीटर करू. थीटा दिलाय आपल्याला 150 डिग्री. आता पाय तर माहिती नाही, दिलेला नाही आणि 21 त्रिज्या दिलेल्या आपण 22/7 आपण ही त्रिज्या पायची किंमत घेऊया त्रिज्येला अनुसरून 22/7. अगोदर एरिया ऑफ द सेक्टर हवा आहे. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू ए इज इक्वल टू थीटा डिवायडेड बाय 360 डिग्री इंटू पाय आर स्क्वेअर. ही किंमत आपण ठेवली. किमती सूत्र लिहिलं, त्यामधून किंमत घेऊ. 150 360 पाय 22/7 आर चा वर्ग 21 गुणिले 21. या पद्धतीने किंमत लिहिली. त्यांचा भागाकार करूया. 0 जातोय. 3 5 15 3 1 3 3 2 6 7 1 7 7 3 21 3 1 3 3 4 12 4 बे 2 4 बे 1 बे बे 1 बे. या पद्धतीनं 5 11 आणि 21 दोन भाग जात नाही. आपण अगोदर गुणाकार करूया. 11 5 55 55 गुणिले 21 21 5 105 हातच्या गेले 10 21 5 105 आणि 10 115 1155 उत्तर आलं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1155 डिवायडेड बाय 2 ही किंमत मिळाली. ह्या दोघांचा भागाकार करावा लागेल. काय आहे भागाकार? बे 1 बे बे 5 10 1 5 15 बे 7 14 1 राहील 1 5 15 बे 7 14 1 राहिला पॉइंट बे 5 10 577.5 उत्तर लिहूया. काय आहे एरिया ऑफ द सेक्टर? कशामध्ये? सेंटीमीटर मध्ये. तर सेंटीमीटर स्क्वेअर एरिया आपल्याला मिळतोय. त्यानंतर आपल्याला काय हवा आहे तर लेंथ ऑफ आर्क. ते आपण या बाजूला पूर्ण करूया. लेंथ ऑफ आर्क कंसाची लांबी L थीटा डिवायडेड बाय 360 डिग्री इंटू 2 पाय आर. थीटा किती आहे आपल्याला दिलेला? 150 छेद 360 गुणिले 2. पायची किंमत आपण 22/7 आर ची किंमत घेतलेली आहे 21. भाग आपण या ठिकाणी घालूया. 0 गेला. 3 5 15 3 1 3 3 2 6 7 1 7 7 3 21 3 1 3 3 4 12 बे 1 बे. इथं आपण भाग घालूया. हा 2 तसाच ठेवूया. बे 1 बे बे 1 बे बे 2 4. इथं 2 ला 2 जातोय म्हणजे 5 11 1 छेदात एकच राहिलेला आहे. 11 5 55 म्हणजे 55 लेंथ आहे, लांबी आहे. सेंटीमीटर मध्ये आपण मोजतो.
दोन किमती मिळाल्या, एक मिळाला एरिया ऑफ ए सेक्टर आणि दुसरा मिळाला लेंथ ऑफ आर्क. शाब्दिक उदाहरण आहे, आपण शाब्दिक उत्तर लिहूया. देअरफॉर एरिया ऑफ ए सेक्टर is 577.5 centimeter square and length of arc is 55 सेंटीमीटर. या पद्धतीने आपण एरिया आणि लेंथ ऑफ आर्क मिळवलेला आहे. एक्झाम्पल नंबर सेकंड, सी इन द टेक्स्ट बोर्ड. इन दिस फिगर P is the center of the circle. P हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. Of that radius is 6 cm. PQ 6 cm. Segment QR is a tangent at Q. QR ही स्पर्शिका आहे Q बिंदू मध्ये. If PR is equal to 12, PR चं माप 12 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटर मध्ये दिलेलं नाही तर फक्त 12 म्हणले. Find the area of the shaded region. तर रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ किती हे आपल्याला विचारलेलं आहे. √3 is equal to 1.73. PQ 6 सेंटीमीटर दिलाय आणि PR 12 सेंटीमीटर दिलाय. जो रंगवलेला भाग आहे, शॅडेड रिजन आहे, ह्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळातून ह्या पाकळीचं क्षेत्रफळ जेव्हा आपण वजा करू तेव्हा आपल्याला ह्या शॅडेड रिजन रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ मिळणार आहे. आपण त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळवायचं असेल तर आपल्याला पाया आणि उंची हवा आहे. मग इथे एक माप आहे, या बाजूचं माप मिळालं किंवा या बाजूचं आहे, या दोघांवरून याचं मिळवायचं आहे. मग हा इथं होणारा कोण, याचा संबंध काय आहे हे अगोदर बघूया. कारण PQ ही त्रिज्या आहे, QR हा टेंजंट आहे, स्पर्शिक आहे. वर्तुळाच्या केंद्रातनं जीवेवर आपण हे स्पर्शिका आणि त्रिज्या यांचं जर माप बघितलं तर दोघं एकमेकांना ॲट ए पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट स्पर्शबिंदूत लंब असतात हे आपल्याला माहिती आहे. यावरूनच म्हणजे वर्तुळाच्या स्पर्शिकेतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते, हे महत्वाचा पार्ट आहे. तो त्या ठिकाणी हा राईट अँगल असणार आहे. मग हा काटकोन आहे, यावरून इथे एक 6 माप दिले आणि इथं आपल्याला टोटल 12 दिले. म्हणजे हा काटकोन असेल तर हा 12 माप झाला, हा हायपोटेनस कर्णाचं माप झालं. हे 12 हे 6 म्हणजे ही बाजू कर्णाच्या निम्मी आहे. मग कधी कर्णाच्या निम्मी असणार, जेव्हा 30 अंशाच्या समोरचा कोन जर असेल तर 30, 60, 90 मध्ये 30च्या समोरची बाजूच कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे ही जी बाजू आहे PQ ह्याच्या समोरचा कोन हा 30 अंशाचा असणार. हा 90 आहे, हा 30 आहे, तर उरलेला कोन 60 मापाचा 30, 60, 90 डिग्री. यावरून आपल्याला QR ही साइड अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री अँगल यावरून आपण मिळवू शकतो. QR मिळवला की हा राईट अँगल असल्यामुळं QR बेस PQ हाईट 1/2 बेस इंटू हाईट यानुसार एरिया ऑफ ट्रायंगल मिळणार आहे. आणि त्यानंतर एरिया ऑफ शॅडेड रिजन काढण्यासाठी एरिया ऑफ सेक्टर θ/360, थीटा तर आत्ताच घेतला आपल्याला मिळाला 60 डिग्री अपॉन 360 इंटू πr². पाय 3.14 आहे आणि r पाय दिलेलाच नाही आपल्याला या ठिकाणी. त्यानुसार आपण 22/7 3.14 त्यानुसार पाहू. r ची किंमत आपल्याला दिलेली आहे 6, म्हणजे PQ ची किंमत म्हणजेच r ची किंमत आहे. त्यानुसार आपण सोडवत जाऊ. बघूया दिलेली माहिती आणि त्यानुसार काय वापरायचं. रेडियस जॉइनिंग पॉइंट ऑफ ए कॉन्टॅक्ट ऑफ that tangent is perpendicular to the tangent. Radius is joining point of contact of tangent is perpendicular to the tangent. याचा अर्थ कोन Q
याचं माप आपल्याला किती मिळणार आहे? 90 अंश मिळणार आहे. देअरफॉर ट्रायंगल PQR इज राईट अँगल ट्रायंगल. कोण Q 90 अंशाचा आपल्याला मिळाला. कोण Q 90 आहे, PQ चं माप 6, PR चं माप 12. ह्याची आता आपण तुलना करूया. इफ PQ is equal to 6 centimeter and hypotenuse PR is equal to 12 centimeter, कर्ण 12, PQ 6 सेंटीमीटर. मग हे आपल्याला वाक्य सांगते काटकोना त्रिकोणामध्ये एक बाजू कर्णाच्या निम्मी असेल तर त्या बाजू समोरचा कोण 30 अंशाचा असतो. If one side of the right angle triangle is half of the hypotenuse, then the angle opposite to that side is a 30 degree. In a right angle triangle, काटकोन त्रिकोणामध्ये one side is half of hypotenuse, then angle opposite to that side is 30 डिग्री. या पद्धतीनं 6, 12 कर्णाच्या निम्म माप असेल तर याच्या समोरची बाजू ही 30 अंशाची असणार आहे. देअरफॉर अँगल PRQ इज इक्वल टू 30 डिग्री. एक 30 अंशाचा माप झालं इथला, हा 90 अंशाचा, तर उरलेला 30 अंशाचा असणार आहे. देअरफॉर अँगल QPR is equal to 60 degree, कारण remaining angle of a triangle, sum of angles of triangle किंवा remaining angle of a triangle चालते. 30, 60, 90 त्रिकोण मिळाला. 30, 60, 90 त्याचं प्रमेय आपण वापरूया by using 30, 60 आणि 90 degree triangle. Therefore by using 30 degree, 60 degree, 90 डिग्री ट्रायंगल थेरम काय आहे? 60 अंशाच्या समोरची बाजू QR इज इक्वल टू √3/2 टाइम्स ऑफ द हायपोटेनस PR अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री. प्रॉपर्टी 60 अंशाच्या समोरची बाजू. मग QR चं माप √3 divided by 2 into PR is equal to 6. PR 12 आहे. बेस अख्ख 12, 6 वर्गमुळात 3 सेंटीमीटर मध्ये किंमत आहे. QR चं माप आपल्याला मिळालं 6 वर्गमुळात 3. ह्या किमतीचा वापर आपण केला म्हणजे हा पाया होतोय, ही उंची होते, त्रिकोणाचं क्षेत्रफळ मिळण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होतोय. त्या किमती आपण या बाजूला घेऊया. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 बेस QR इंटू हाइट PQ इज इक्वल टू 1/2 PQR इज इक्वल टू 6√3 इंटू PQ इज इक्वल टू 6. बे 1 बे 3 6 3 6 18 18√3 सेंटीमीटर स्क्वेअर इज द एरिया ऑफ द ट्रायंगल. 18 वर्गमुळात 3. आता वर्गमुळात 3 ची आपण किंमत वापरली तर चालते, इथं वापरायची गरज नाही. वर्गमुळात 3 ची किंमत किती आहे? 18 गुणिले 1.73. 18 गुणिले 1.73. 18 1 18, 18 2 36, 18 3 54, हातच्या गेली 5, 18 7 126, 126 आणि 5 131,
31 हातच्या गेले 13, 18 1 18, 8 9 10 11 हातच्या गेला 1 1 2 3 31, 3 1 1 4. म्हणजे इथं 2 दशांश स्थळ आहेत, इथं आपण 2 दशांश स्थळावर पॉईंट लिहिला. 31.14 सेंटीमीटरचा वर्ग हे असणार आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQR, त्रिकोणाचं क्षेत्रफळ. त्रिकोणाचे क्षेत्रफळ मिळाले. आता पाहिजे एरिया ऑफ द सेक्टर. कोणता सेक्टर आहे, कोणती पाकळी आहे, त्याचं नाव आहे P-QAB. आपण पाकळी नाव लिहायला शिकलोय. एरिया ऑफ द P-QAB. P केंद्रबिंदू आणि QAB हे कंस. P-QAB याचं क्षेत्रफळ म्हणजे पाकळीचं क्षेत्रफळ थीटा डिवायडेड बाय 360 डिग्री इंटू पाय आर स्क्वेअर. थीटा आपल्याला मिळालेला आहे. थीटा म्हणजे P चा अँगल आहे तो 60 डिग्री. 360 इंटू पाय. या ठिकाणी पायची किंमत 3.14 घेऊया. आर वर्ग, आर रेडियस आपल्याला 6 दिलाय, 6 गुणिले 6. थीटाची किंमत या ठिकाणी 60 लिहिली. भाग घालूया. 6 1 6, 6 6 36. इथल्या 6ला इथला 1 6 निघून गेला. 3.14 आणि 6 यांचा गुणाकार करूया. 6 चोक 24, हातच्या गेले 2, 6 1 6 आणि 2 8, 6 त्रिक 18, 18 आणि 2 दशांश चिन्ह 18.84. हा काय मिळाला, इथं पण एरियाच आहे. सेंटीमीटर मध्ये असल्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर केला. एरिया ऑफ द सेक्टर P-QAB. त्रिकोणाचे क्षेत्रफळ, पाकळीचे क्षेत्रफळ आपल्याला मिळाले. आता काय करायचंय, एरिया ऑफ द शॅडेड रिजन. देअरफॉर एरिया ऑफ shaded region is equal to area of triangle PQR minus area of P dash, area of sector P-QAB (31.14 वजा 18.84) यांची वजाबाकी करूया. 31.14 18.84. 4 मधून 4 गेले 0, 1 मधून 8 जात नाहीत. इथून हातच्या घेतला, 11तून 8 गेले 8, 9 10 11 3. इथून पण एक हातच्या घ्यावा लागतोय. 11 9 घालवायचे, 9 आणि 2 11. 3तून 2 गेले 1, दशांश चिन्ह 12.30. हे पण काय आहे, क्षेत्रफळच आहे, सेंटीमीटरचा वर्ग. कशाचं क्षेत्रफळ आहे, एरिया ऑफ द शॅडेड रिजन. या पद्धतीनं आपल्याला काय मिळालेलं आहे, त्रिकोणाचं क्षेत्रफळ. याच्यातून पाकळीचं क्षेत्रफळ वजा केलं, यानंतर आपल्याला काय मिळालं, शॅडेड रिजन याचं क्षेत्रफळ. एरिया ऑफ द शॅडेड रिजन 12.30 सेंटीमीटर स्क्वेअर. एक्झाम्पल नंबर 3 ऑर ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी स्वरूपात एक पुढचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. See in the text board. In that figure, side of a square ABCD is 7 centimeter with center D and radius DA. Sector D-AXC is drawn. Fill in the following boxes properly and find out the area of the shaded region. आकृती आहे या पद्धतीची. ABCD नावाचा एक स्क्वेअर चौरस आहे. त्याची बाजू चौरसाची 7 सेंटीमीटर आहे. विथ सेंटर डी, की ज्याचा डी केंद्र आहे आणि त्रिज्या DA आहे, अशी एक वर्तुळ पाकळी आहे D-AXC इज ड्रॉन, काढलेली आहे. फिल इन द फॉलोइंग बॉक्सेस प्रॉपरली. रिकामे बॉक्स भरायचे आहेत आपल्याला. अँड फाइंड आउट द एरिया ऑफ द शॅडेड रिजन. तर या रंगवलेला जो भाग आहे
याचं क्षेत्रफळ किती असेल हे ऍक्टिव्हिटी कृतीपत्रिकेच्या माध्यमातून सोडवायचं आहे. चौरस आहे, चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग, एरिया ऑफ द स्क्वेअर साइड स्क्वेअर. चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग. बाजू आपल्याला माहिती आहे 7, 7चा वर्ग म्हणजेच 49. आपण इथं 7चा वर्गच लिहू कारण लास्ट 49 आहेच. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ मिळालं, त्यातून आपल्याला कोणाचं क्षेत्रफळ घालवायचं आहे, एरिया ऑफ द सेक्टर, पाकळीचं क्षेत्रफळ. ही पाकळी एका वर्तुळाचाच भाग आहे, पूर्ण वर्तुळाचा हा एवढीच पाकळी आहे. पाकळीचं क्षेत्रफळ काय, थीटाचे 360 गुणिले पाय आर वर्ग. एरिया ऑफ द सेक्टर D'(AXC) इज इक्वल टू थीटा डिवायडेड बाय 360 डिग्री इंटू पाय आर स्क्वेअर. थीटा किती आहे, चौरसाची प्रत्येक बाजू 7 सेंटीमीटरची दिल्या, तसाच प्रत्येक कोन हा काटकोन असतो, राईट अँगल 90 डिग्री. देअरफॉर थीटा इज ए 90 डिग्री. आता यांचा गुणाकार आणि इथे एक दिलेले ब्रॅकेट ते आहे आर स्क्वेअर. आर स्क्वेअर काय आहे, आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्या 7, 7चा वर्ग 49. इथं 7चा वर्ग 49 असणार आहे, 7 7 49. ह्या सगळ्यांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी दिले 38.5 सेंटीमीटर स्क्वेअर. शॅडेड रिजनचा एरिया म्हणजे रंगवलेल्या भागाचं क्षेत्रफळ म्हणजे एरिया ऑफ द स्क्वेअर मायनस एरिया ऑफ द सेक्टर. एरिया ऑफ द स्क्वेअर डिवाइड माइनस एरिया ऑफ शॅडेड रिजन माइनस एरिया ऑफ शॅडेड रिजन इज इक्वल टू एरिया ऑफ स्क्वेअर माइनस एरिया ऑफ सेक्टर D'(AXC). या पद्धतीने किंमत लिहिली. स्क्वेअरचा एरिया आपल्याला दिलेला आहे 49, सेक्टरचा एरिया आहे 38.5. यांची वजाबाकी आपल्याला करावी लागेल. 49 मायनस 38.5.0. 10तून 5 गेले 5, अच्छा घेतलेला इथला माघारी दिला. 9तून 9 गेले 0, 4तून 3 गेले 1, 10.5 10.5. हे काय मिळाले आपल्याला, तर एरिया ऑफ द शॅडेड रिजन. या पद्धतीनं आपल्याला कृतीपत्रिका सोडवायची होती, ती आपण या ठिकाणी पूर्ण केली. त्याच पद्धतीनं प्रॅक्टिस सेट 7.3 7.3च्या पूर्वीचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपण कंप्लीट केला. यानंतर आपल्याला यावर आधारित प्रॅक्टिस सेट 7.3 पुढील भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.